श्रीकृष्ण म्हणतात, सत्व, रज आणि तम हे 3 गुण माणसाच्या विचारांवर आणि कर्मांवर प्रभाव टाकतात. जो सत्वगुण वाढवतो तोच शांत आणि संतुलित राहतो. मन स्पष्ट राहण्यासाठी रज आणि तम गुणांपासून दूर राहा. माणसाचे जीवन या 3 गुणांच्या प्रभावाखाली चालते. सत्व, रज आणि तम हे केवळ शब्द नाहीत, तर आपले विचार, भावना आणि कर्म या 3 ऊर्जा रूपांनी प्रभावित होतात. सत्वगुण शांती, स्पष्टता आणि ज्ञान वाढवतो. जेव्हा एखादी व्यक्ती सत्वगुणाने प्रभावित असते तेव्हा तिचे मन स्थिर, सकारात्मक आणि संतुलित राहते. ती व्यक्ती सहजपणे निर्णय घेऊ शकते, इतरांबद्दल करुणा आणि दया अनुभवते आणि जीवनातील चढ उतारांमध्येही विचलित होत नाही. रजगुण उतावीळपणा, लालसा आणि असंतोष वाढवतो. जेव्हा मन रजगुणाने प्रभावित होते तेव्हा व्यक्तीला लवकर राग येतो. ती व्यक्ती चिंतेत असते आणि प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखणे कठीण होते. रजगुणाच्या प्रभावाखाली माणसाला आपल्या स्वार्थाची आणि इच्छांची जास्त चिंता असते आणि तो अस्थिर मानसिकतेने काम करतो. याच कारणामुळे अनेकदा योग्य आणि अयोग्य निर्णय घेण्यावरही परिणाम होतो. तमगुण सुस्ती, आळस आणि अज्ञान वाढवतो. जेव्हा मन तमगुणाने प्रभावित होते तेव्हा व्यक्ती उदासीन आणि निरुत्साही वाटते. तमगुणाच्या प्रभावामुळे जीवनात ध्येयहीनता आणि निष्क्रियता वाढते. निर्णय घेताना संकोच, आपली कर्तव्य पार पाडण्यात दिरंगाई आणि मानसिक गोंधळ तमगुणामुळे निर्माण होतो. म्हणून जीवनात सत्वगुण वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. हा सराव हळूहळू होतो. दैनंदिन सवयी, विचार आणि कर्मांमध्ये सुधारणा करून आपण सत्वगुण विकसित करू शकतो. जसे की आपण नियमित ध्यान, योग्य आहार, निस्वार्थ कर्म, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाचा सराव करतो. हे सर्व सत्वगुण वाढवतात. या उलट अति लालसा, आळस, नकारात्मक विचार आणि अहंकार रज आणि तम गुणांना वाढवतात. एका उदाहरणाने समजून घ्या. समजा एखादी व्यक्ती कठीण काळातही इतरांना मदत करते, शांत आणि समजूतदारपणे काम करते आणि आपल्या निर्णयांमध्ये संतुलित राहते. ती व्यक्ती सत्वगुणाच्या प्रभावाखाली आहे. तीच व्यक्ती जर लहान संधींमध्ये केवळ लाभ आणि स्वार्थाची चिंता करते, लवकर रागवते किंवा कामात आळस दाखवते तर ती रज आणि तम गुणांच्या प्रभावाखाली आहे. हेच आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांमध्येही दिसून येते. म्हणून आपले विचार आणि कर्म शुद्ध आणि सकारात्मक बनवण्याचा सराव करा. आपल्या आत सत्वगुण वाढवा. आपल्या स्वभावात आणि वागण्यात संतुलन राखा. जेव्हा मनात सत्वगुणाचा वास वाढतो तेव्हा भीती, चिंता आणि असहाय्यता दूर होतात. जीवनात स्पष्टता, स्थिरता आणि संतुलन येते. हीच ती स्थिती आहे ज्यात मन, शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन आणि शक्तीचा अनुभव येतो. लक्षात ठेवा, सत्व, रज आणि तम केवळ बाह्य नियमांमुळे नव्हे तर आपल्या दैनंदिन विचार, बोलणे आणि कर्मांमधून विकसित होतात. आपल्या मनावर, आपल्या दृष्टिकोनावर आणि आपल्या कर्मांवर लक्ष ठेवा. जे काही काम कराल ते प्रेम, करुणा आणि निष्ठेने करा. हळूहळू रज आणि तम गुणांचा प्रभाव कमी होईल आणि जीवनात स्थिरता, संतुलन आणि शांती येईल. हीच खरी साधना आहे आणि हाच जीवनातील खरा योग आहे. श्रीकृष्ण म्हणतात, दैवी गुण अंगीकारा. दया, क्षमा, सत्य, संयम हे गुण मन मजबूत करतात. आसुरी प्रवृत्ती, क्रोध, अहंकार, लोभ मनाला अशांत करतात. म्हणून आपल्या आत चांगुलपणाला जोपासा. आपल्या मनात 2 प्रकारच्या प्रवृत्ती काम करतात, दैवी आणि आसुरी. दैवी प्रवृत्ती त्या आहेत ज्या जीवनाला संतुलित, शांत आणि सकारात्मक बनवतात. जेव्हा आपण दया करतो तेव्हा आपण इतरांचे दुःख आणि वेदना समजून घेतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. दया केवळ इतरांसाठीच नाही तर आपल्या स्वतःच्या मनासाठी आणि आत्म्यासाठीही फायदेशीर आहे. हे आपल्यात सहानुभूती, प्रेम आणि सामंजस्याची भावना निर्माण करते.
क्षमा देखील तितकीच महत्वाची आहे. जेव्हा आपण एखाद्याने केलेल्या चुकीला क्षमा करतो तेव्हा केवळ दुसऱ्याचे ओझे हलके होत नाही, तर आपले मनही मुक्त आणि हलके होते. अनेकदा आपण राग किंवा द्वेष आपल्या मनात साठवून ठेवतो आणि हेच आपले मानसिक आणि भावनिक संतुलन बिघडवते. क्षमा करण्याचा सराव केल्याने मन शांत होते, निर्णय स्पष्ट होतात आणि संबंध मजबूत होतात. सत्य आणि संयम हे देखील दैवी गुणांचा भाग आहेत. सत्य बोलण्याने आणि ते पाळण्याने जीवनात स्थिरता येते. जेव्हा आपण खोटे किंवा फसवणूक टाळतो तेव्हा आपल्या मनात विश्वास आणि आत्मविश्वास वाढतो. संयम, मग तो खाण्यावर, बोलण्यावर किंवा क्रोधावर नियंत्रण असो, मनाला स्थिर आणि शक्तिशाली बनवतो. संयमाने आपण आपल्या आतल्या अशांत आणि अशक्त भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि प्रत्येक परिस्थितीत संतुलित निर्णय घेऊ शकतो. तर आसुरी प्रवृत्ती, क्रोध, अहंकार आणि लोभ आपल्या मनाला अशांत करतात. क्रोधाने आपण पटकन प्रतिक्रिया देतो, संबंध बिघडतात आणि मानसिक शांती नाहीशी होते. अहंकारामुळे इतरांबद्दल आदर आणि सहानुभूती कमी होते आणि आपण केवळ आपल्या स्वार्थाची आणि ओळखीची चिंता करू लागतो. लोभामुळे आपले लक्ष केवळ भौतिक वस्तू आणि लाभांवर केंद्रित होते, ज्यामुळे मन संतुलन आणि स्थिरता गमावते. म्हणून दररोज आपल्या आत चांगुलपणाला जोपासण्याचा सराव करा. जेव्हा कोणतीही परिस्थिती येईल, मग ती कठीण असो किंवा सुखद, आपल्या कर्मांमध्ये आणि भावनांमध्ये दैवी गुणांना प्राधान्य द्या. दया, क्षमा, सत्य आणि संयम अंगीकारा. यासाठी लहान लहान पावले पुरेशी आहेत. एखाद्याला मदत करणे, आपला राग नियंत्रित करणे, सत्य बोलणे आणि लोभ किंवा अहंकारापासून दूर राहणे. जसजसा हा सराव जीवनात कायमस्वरूपी होतो, तसतसे आपले मन मजबूत आणि संतुलित बनते. आपण प्रत्येक परिस्थितीत भीती, चिंता किंवा अशांतीपासून मुक्त राहतो. मानसिक स्पष्टता आणि स्थिरतेमुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो, इतरांशी सामंजस्य साधू शकतो आणि जीवनाचा प्रत्येक अनुभव आनंद आणि समाधानाने जगू शकतो. म्हणून आपल्या मनात आणि कर्मात दैवी गुण वाढवा आणि आसुरी प्रवृत्तींपासून दूर राहा. हळूहळू हा सराव तुम्हाला मानसिक आणि भावनिक शक्ती देईल, जीवन सोपे आणि आनंदमय बनवेल आणि प्रत्येक परिस्थितीत स्थिरता आणि शांती टिकवून ठेवेल. हीच खरी साधना आहे आणि हाच तो मार्ग आहे जो माणसाला खरी ताकद आणि स्थिरता प्रदान करतो. श्रीकृष्ण म्हणतात, आपले अन्न, विचार आणि वागणूक शुद्ध ठेवा. जो माणूस सात्विक आहार आणि शुद्ध विचार अंगीकारतो त्याचे मन स्थिर आणि शरीर निरोगी राहते. अशुद्धता मनाला गोंधळात टाकते. आपल्या जीवनात शुद्धता केवळ बाह्य स्वरूपातच नाही, तर आतूनही महत्वाची आहे. अन्न, विचार आणि वागणूक हे तीनही आपल्या जीवनाचा पाया आहेत. जेव्हा आपण सात्विक अन्न जसे की ताजी फळे, भाज्या, दूध, डाळी स्वीकारतो तेव्हा शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. असे अन्न केवळ शरीर निरोगी ठेवत नाही, तर मनालाही शांत आणि स्थिर ठेवते. या उलट जास्त तेलकट, मसालेदार किंवा अस्वास्थ्यकर अन्न शरीर कमजोर आणि मन अशांत करू शकते. विचारांची शुद्धता देखील तितकीच आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या मनात नकारात्मक विचार, मत्सर, क्रोध किंवा भीती ठेवतो तेव्हा हे आपल्या निर्णयांवर आणि कर्मांवर परिणाम करते. मन अशांत होते, चिंता वाढते आणि स्थिरता कमी होते. या उलट सकारात्मक, शांत आणि दयाळू विचार मनाला संतुलित करतात. हा सराव केवळ पुस्तके किंवा पूजेपुरता मर्यादित नाही, तर दररोजच्या विचारांमध्ये आणि मानसिक स्थितीत लागू होतो. वागणुकीची शुद्धता म्हणजे प्रामाणिकपणा, दया आणि संयमाने जीवन जगणे, इतरांशी सहानुभूती ठेवणे, खोटे आणि फसवणुकीपासून दूर राहणे आणि आपली कर्तव्य निष्कलंकपणे पार पाडणे, हीच वागणुकीची शुद्धता आहे. जेव्हा आपली वागणूक शुद्ध असते तेव्हा संबंध मजबूत होतात, सामाजिक जीवनात संतुलन येते आणि मानसिक ओझे कमी होते. अशुद्धता मग ती अन्नात असो, विचारात असो किंवा वागणुकीत असो, मनाला गोंधळात टाकते. आपण अनेकदा पाहतो की जेव्हा शरीर अस्वस्थ असते तेव्हा मनही थकते. जेव्हा विचार अशुद्ध असतात तेव्हा निर्णय गोंधळलेला आणि अपूर्ण असतो आणि जेव्हा वागणुकीत प्रामाणिकपणा नसतो तेव्हा संबंध तुटतात आणि मन अस्वस्थ होते. म्हणूनच शुद्धतेचा सराव तिन्ही स्तरांवर झाला पाहिजे: शरीर, मन आणि वागणूक.
शरीर, मन आणि कर्मांची ही शुद्धता हळूहळू जीवनात स्थिरता आणि संतुलन आणते. जेव्हा आपण सात्विक आहार घेतो, सकारात्मक विचार ठेवतो आणि आपल्या कर्मांमध्ये शुद्धता राखतो, तेव्हा आपले मन तणाव आणि भीतीपासून मुक्त होते. जीवनातील आव्हाने कशीही असली तरी आपण त्यांना धैर्य आणि स्पष्टतेने सामोरे जाऊ शकतो. याचा सराव दैनंदिन जीवनात सोपा आहे. खाण्यात सात्विक आणि स्वच्छ आहार निवडा. मनाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवा आणि प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा आणि दया अंगीकारा. जसजशी ही सवय बनते तसतसे जीवनातील प्रत्येक अनुभवात शांती आणि आनंदाचा अनुभव येतो. म्हणूनच अन्न, विचार आणि वागणुकीच्या शुद्धतेला जीवनात सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. हे केवळ मानसिक आणि शारीरिक आरोग्यच देत नाही, तर जीवनात स्थिरता, संतुलन आणि आंतरिक शक्ती देखील आणते. श्रीकृष्ण म्हणतात, त्यागाचा अर्थ जीवनातून पळून जाणे नाही. त्यागाचा अर्थ आहे की आपला अहंकार, इच्छा आणि लोभ सोडून इतरांच्या सेवेत लागा. सेवेने मन निर्मळ होते. आपण अनेकदा त्याग शब्द ऐकतो आणि त्याचा अर्थ समजण्यात चूक करतो. आपण विचार करतो की त्याग म्हणजे एखाद्या गोष्टीपासून पूर्णपणे दूर राहणे किंवा आपले सुख, आराम आणि गरजा पूर्णपणे सोडून देणे. पण असा त्याग खरा नाही. खरा त्याग तर आतून सुरू होतो. आपला अहंकार, आपल्या अतिइच्छा आणि लोभ ओळखणे आणि त्यांना नियंत्रित करणे. जेव्हा आपण अहंकार सोडतो तेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ समजण्याची सवय सोडतो. अहंकार अनेकदा मनाला अशांत करतो, संबंधांमध्ये दुरावा निर्माण करतो आणि जीवन ओझ्याचे बनवतो. इच्छा आणि लोभ नियंत्रित करणे म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा अधिकार केवळ आपल्यासाठीच मागत नाही आणि अति लालसा किंवा असंतोषामुळे मानसिक अशांती निर्माण करत नाही. त्यागाचा खरा सराव सेवेद्वारे होतो. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, त्यांच्या भल्यासाठी वेळ आणि ऊर्जा लावतो, तेव्हा मन हळूहळू निर्मळ आणि स्थिर होते. सेवेमुळे केवळ इतरांनाच फायदा होत नाही, तर आपले मनही समाधान, प्रेम आणि शांतीने भरून जाते. उदाहरणार्थ, एखाद्या गरीबाला मदत करणे, एखाद्या मित्राला मार्गदर्शन करणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला साथ देणे, ही सर्व अशी कर्मे आहेत जी आपला अहंकार आणि लोभ नियंत्रित करतात आणि मन निर्मळ बनवतात. त्यागाचा अर्थ असाही आहे की आपण आपल्या कर्मांमध्ये आणि परिणामांमध्ये स्वतःला अडकवून घेत नाही. जेव्हा आपण सेवा आणि त्यागाच्या मार्गावर चालतो तेव्हा आपण फक्त हेच विचार करतो की आपण जे करत आहोत ते योग्य आणि नैतिक आहे. परिणाम आपल्या हातात नाही. हा दृष्टिकोन मनाला जडपणा आणि चिंतेपासून मुक्त करतो. हा सराव दैनंदिन जीवनात लागू केला जाऊ शकतो. लहान लहान गोष्टींमध्ये त्यागाचा सराव करा. एखाद्या वादात अहंकार सोडा. एखादे काम स्वार्थाने नाही तर इतरांच्या भल्यासाठी करा आणि आपली लालसा नियंत्रित करा. जसजशी ही सवय मजबूत होते तसतसे मन स्थिर, संतुलित आणि निर्मळ होते. त्याग केवळ वस्तू किंवा इच्छांपासून दूर राहण्याचे नाव नाही, तर तो मनाच्या शुद्धीचा आणि स्थिरतेचा मार्ग आहे. जेव्हा आपण आपला अहंकार, लालसा आणि स्वार्थ सोडतो आणि सेवेद्वारे जीवन जगतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की जीवन हलके, सोपे आणि आनंदमय झाले आहे. हाच खरा त्याग आहे जो जीवनाला खोल अर्थ, स्थिरता आणि समाधान प्रदान करतो. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा मन मोह, लोभ किंवा भीतीने ग्रासले जाते तेव्हा आपले कर्तव्य आठवा. कर्तव्य तुम्हाला स्थिरता देईल. जो आपल्या धर्माचे पालन करतो तो कठीण काळातही डगमगत नाही. आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा मन गोंधळ, भीती आणि लोभाने भरलेले असते. कधी कधी आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, परिस्थिती आपल्या विरोधात आहे आणि कोणताही मार्ग उरलेला नाही. अशा वेळी आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. पण हीच ती वेळ आहे जेव्हा कर्तव्य आठवणे अत्यंत महत्वाचे होते. कर्तव्याचा अर्थ केवळ बाह्य कार्य करणे नाही. हे आपल्या जीवनातील त्या नैतिक आणि आंतरिक जबाबदारीचे पालन आहे जे आपल्याला योग्य मार्गावर नेते. जेव्हा आपण आपले कर्तव्य पार पाडतो तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले मन स्थिर राहते. कर्तव्य आपल्याला तो आधार देतो ज्यावर आपण आपली मानसिक आणि भावनिक शक्ती टिकवून ठेवू शकतो.
मोह आणि लोभ अनेकदा आपल्याला असंतुलित करतात. मोहामुळे आपण केवळ आपल्या प्रिय वस्तू, स्थिती किंवा लोकांची चिंता करू लागतो आणि ही चिंता आपल्या मनाला अस्वस्थ करते. लोभामुळे आपण अति इच्छांच्या जाळ्यात अडकतो, ज्या कधीही पूर्ण होत नाहीत. भीतीमुळे आपल्या निर्णयांमध्ये अनिश्चितता आणि अस्थिरता येते. अशा वेळी जर आपण आपले कर्तव्य आणि धर्म आठवला तर तो आपल्याला एक स्थिर आधार प्रदान करतो. एक उदाहरण विचार करा. अर्जुनाचा युद्धाचा काळ. मैदानात आपल्याच नातेवाईकांना, गुरूंना आणि प्रियजनांना समोर पाहून अर्जुनाचे मन भीती आणि मोहाने विचलित झाले. तो विचार करू लागला की लढणे योग्य आहे का, हे सोडून द्यावे का? पण जेव्हा त्याने आपले कर्तव्य आठवले, धर्म आणि न्यायाच्या बाजूने लढणे, तेव्हा त्याचे मन स्थिर झाले आणि त्याने आपल्या धर्माचे पालन केले. हीच स्थिरता आणि मानसिक शक्ती कर्तव्य आठवण्याने येते. आपल्या दैनंदिन जीवनातही हेच तत्व लागू होते. मग ते नोकरीत कठीण निर्णय घेणे असो, नात्यांमध्ये समस्या असो किंवा आर्थिक दबाव असो. जेव्हा आपण आपली कर्तव्य प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने पार पाडतो, तेव्हा मन स्थिर आणि शांत राहते. भीती आणि लोभ आपल्याला विचलित करू शकत नाहीत. हा सराव हळूहळू आपली मानसिक शक्ती आणि स्थिरता वाढवतो. कर्तव्याचे पालन केवळ आपल्यासाठीच नाही, तर समाज आणि जीवनाच्या उच्च मानकांसाठीही आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देतो, तेव्हा आपण स्वतःच्या अहंकार आणि लोभाच्या वर जातो. ही स्थिरता आपल्याला कठीण काळात पडू देत नाही, उलट जीवनाच्या प्रत्येक अनुभवात आपल्याला मजबूत बनवते. म्हणून जेव्हाही मन मोह, लोभ किंवा भीतीने ग्रासले जाईल, तेव्हा आपले कर्तव्य आठवा. ही केवळ एक सूचना नाही, तर जीवन संतुलित, स्थिर आणि अर्थपूर्ण बनवण्याचा मार्ग आहे. कर्तव्य आठवणे आणि त्याचे पालन करणे हाच तो आधार आहे, ज्यावर आपले मन निर्भय, स्थिर आणि सशक्त बनते. श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानाने तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो. ज्ञानानेच तुम्हाला तुमच्या ध्येयाची दिशा स्पष्ट दिसेल. अज्ञानाने भ्रम आणि दुःख वाढतात. म्हणून ज्ञानाचा सराव करा. आपण अनेकदा आपल्या जीवनात अशा वळणावर पोहोचतो जिथे निर्णय घेणे कठीण वाटते. प्रत्येक पर्यायाबरोबर लाभ आणि हानी असते आणि मन गोंधळात पडते. अशा वेळी ज्ञान हाच तो प्रकाश आहे, जो अंधारात मार्ग दाखवतो. ज्ञानाचा अर्थ केवळ पुस्तकी माहिती किंवा शिक्षण नाही. ही ती समज आहे जी आपल्याला आपल्या कर्मांबद्दल, निर्णयांबद्दल आणि जीवनाच्या उद्देशाबद्दल स्पष्टता देते. जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा आपण योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखू शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती लवकर पैसे कमावण्यासाठी फसवणूक किंवा अन्यायाचा मार्ग स्वीकारते. बाह्यतः त्याला फायदा वाटू शकतो, पण हा मार्ग कायमस्वरूपी आणि नैतिक नाही, हे ज्ञानाने समजते. जी व्यक्ती ज्ञानाने निर्णय घेते, ती स्थिर, संतुलित आणि दूरदर्शी असते. म्हणूनच ज्ञान व्यक्तीला भ्रम आणि अनिश्चिततेपासून वाचवते. ज्ञानाचा सराव जीवनात सतत करावा लागतो. हे केवळ विशेष वेळी किंवा संधींवरच कामी येत नाही. जसजसे आपण आपले विचार, अनुभव आणि शिकवण आत्मसात करतो, तसतसे आपले निर्णय स्पष्ट होत जातात. ज्ञानानेच आपण आपल्या ध्येयाची दिशा ओळखतो. हे ध्येय केवळ धन, यश किंवा मानसन्मान नाही, तर आत्मिक समाधान, मानसिक स्थिरता आणि जीवनाचा उद्देश देखील आहे. जेव्हा आपण आपले कर्म आणि विचार ज्ञानाने चालवतो, तेव्हा आपण जीवनात स्थिरता, स्पष्टता आणि आनंद अनुभवतो. अज्ञानाचा प्रभाव समजून घेणे देखील आवश्यक आहे. जेव्हा मन अज्ञान आणि भ्रमाने भरलेले असते, तेव्हा छोटे छोटे निर्णयही जड आणि गोंधळलेले वाटतात. मन अस्थिर होते, भीती आणि चिंता वाढते आणि जीवनाचा उद्देश अस्पष्ट होतो. म्हणूनच ज्ञानाचा शोध आणि त्याचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सराव दैनंदिन जीवनातही लागू होतो. आपल्या अनुभवांमधून शिका. इतरांचे अनुभव समजून घ्या. शिकवण आणि ग्रंथांचा अभ्यास करा आणि आपले मन स्पष्टतेच्या दिशेने प्रशिक्षित करा. जेव्हा तुम्ही ज्ञानाने जीवन जगता, तेव्हा निर्णयांमध्ये स्थिरता येते, मन शांत राहते आणि जीवनाचे प्रत्येक पाऊल सुरक्षित आणि अर्थपूर्ण बनते. ज्ञान केवळ बाह्यबुद्धी नाही, तर आंतरिक समज आणि विवेकाचे माध्यम आहे. जी व्यक्ती आपल्या जीवनात ज्ञान वाढवते, ती भ्रम आणि दुःखातून मुक्त होऊन स्थिर, संतुलित आणि आनंदमय जीवन जगते.
म्हणूनच अज्ञानापासून वाचणे आणि ज्ञानाचा सराव करणे ही जीवनाची सर्वोच्च गरज आहे. श्रीकृष्ण म्हणतात, खरे प्रेम तेच आहे जे कोणत्याही स्वार्थाशिवाय इतरांच्या भल्यासाठी केले जाते. स्वार्थाने प्रेरित प्रेम थकवा देते, तर निस्वार्थ प्रेम जीवन उज्ज्वल बनवते. जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा आपण अनेकदा विसरतो की प्रेमाचे खरे स्वरूप निस्वार्थ असले पाहिजे. जीवनात अनेकदा आपण प्रेमाचा उपयोग एखाद्या स्वार्थासाठी, लाभासाठी किंवा आपल्या गरजेसाठी करतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्यावर तोपर्यंतच प्रेम करतो जोपर्यंत तो आपल्यासाठी काही करू शकतो किंवा आपल्या आनंदात योगदान देतो. पण जसजशी परिस्थिती बदलते किंवा फायदा मिळत नाही, तेच प्रेम थंड किंवा कमकुवत होते. हे स्वार्थाने प्रेरित प्रेम आहे आणि हे मन आणि हृदय दोन्हीला थकवा आणि असमाधान देते. निस्वार्थ प्रेमाचा अर्थ असा आहे की आपण कोणावरही कोणत्याही अपेक्षा किंवा अटींशिवाय प्रेम करावे. जेव्हा आपण इतरांचे भले, आनंद आणि सुरक्षिततेची चिंता आपल्या स्वार्थाच्या वर ठेवतो, तेव्हा प्रेम आपल्या सर्वात शुद्ध स्वरूपात समोर येते. हे प्रेम थकत नाही, उलट ते जीवन ऊर्जा, आनंद आणि समाधानाने भरून टाकते. म्हणूनच निस्वार्थ प्रेमाला नेहमीच उज्ज्वल आणि कायमस्वरूपी मानले गेले आहे. खरे प्रेम केवळ भावनांमध्येच नाही तर कर्मांमध्येही प्रकट होते. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांच्या आनंदात सहभागी होतो आणि त्यांच्या समस्या कोणत्याही स्वार्थाशिवाय सोडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेच प्रेम वास्तविक आणि सशक्त असते. हे प्रेम आपल्याला केवळ मानसिक शांतीच देत नाही, तर आपल्या जीवनाला उद्देश आणि ऊर्जा देखील प्रदान करते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास स्वार्थी प्रेम अनेकदा चिंता आणि भीती निर्माण करते. आपण विचार करत राहतो की जर समोरची व्यक्ती आपल्यासाठी आपण इच्छितो तसे वागली नाही तर काय होईल. ही भीती आणि चिंता मनाला अशांत आणि थकवून टाकते. निस्वार्थ प्रेमात ही चिंता नसते. आपण केवळ चांगले कर्म आणि खऱ्या भावनेवर लक्ष ठेवतो आणि परिणामांवर आपले मन अवलंबून ठेवत नाही. म्हणूनच निस्वार्थ प्रेम जीवन उज्ज्वल आणि हलके बनवते. जीवनात निस्वार्थ प्रेमाचा सराव हळूहळू आंतरिक शांती, समाधान आणि स्थिरता आणतो. जेव्हा आपण इतरांच्या भल्यासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा अपेक्षेशिवाय प्रेम करतो, तेव्हा आपल्या मनात प्रेम, करुणा आणि दयेचे भाव विकसित होतात. हेच भाव आपले संबंध मजबूत करतात आणि जीवनात कायमस्वरूपी आनंद आणतात. म्हणून हे समजून घेणे महत्वाचे आहे की प्रेमाचे खरे स्वरूप केवळ निस्वार्थ असू शकते. प्रेमाचा उद्देश स्वार्थ पूर्ण करणे नाही, तर जीवन उज्ज्वल, शांत आणि अर्थपूर्ण बनवणे असावा. जेव्हा आपण हा मार्ग स्वीकारतो, तेव्हा प्रत्येक संबंध, प्रत्येक कार्य आणि प्रत्येक भावनेत प्रेमाचा प्रकाश पसरतो आणि आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंद आणि समाधानाने भरून जातो. अन्याय आणि अधर्मासमोर उभे राहणे हीच खरी वीरता आहे. जेव्हा आपण केवळ आपल्या सुरक्षिततेसाठी किंवा लाभासाठी नाही, तर न्याय आणि सत्यासाठी पाऊल उचलतो, तेव्हा आपली आंतरिक शक्ती विकसित होते. अनेकदा जीवन आपल्याला अशा वळणावर आणते जिथे एखादा सोपा पर्याय आपल्याला आकर्षित करतो. पण खरे धैर्य हे आहे की आपण सत्य आणि न्यायाच्या मार्गावर टिकून राहावे, परिणाम कसेही असले तरी. जसे अर्जुनाने धर्मासाठी युद्ध केले, तसेच आपण आपल्या मूळ तत्वांसाठी उभे राहिले पाहिजे. न्याय आणि सत्याचं पालन केल्याने मानसिक स्पष्टता, आत्मविश्वास आणि स्थैर्य येते. हा सराव हळूहळू आपल्या जीवनातील निर्णय, वागणूक आणि दृष्टिकोनाचा भाग बनतो. परिणाम कसेही असले तरी ही स्थिरता आणि मानसिक शक्ती आपल्याला कधीही कमजोर होऊ देत नाही. सर्जनशीलता आणि रचनात्मकता केवळ कला किंवा कामापुरती मर्यादित नाही. जेव्हा आपण आपल्या विचारात, दृष्टिकोनात आणि जीवनशैलीत नवीन विचार आणि उपाय स्वीकारतो, तेव्हा मानसिक शक्ती आणि समाधान वाढते. अनेकदा आपण जीवन केवळ तेच करून पाहतो जे नेहमी केले गेले आहे. पण जी व्यक्ती नवीन पद्धती स्वीकारण्याचा, समस्यांवर वेगळ्या दृष्टिकोनातून उपाय शोधण्याचा आणि आपले विचार खुले ठेवण्याचा सराव करते, तीच जीवनात नवीनता आणि संतुलन अनुभवते. रचनात्मक विचारांनी आपण प्रत्येक परिस्थितीला संधीत बदलू शकतो. जसे एखादा शास्त्रज्ञ जो समस्येला नवीन दृष्टिकोनातून पाहतो, तसेच मानसिक लवचिकता आणि रचनात्मकता आपल्याला जीवनात स्थिरता आणि यश देते.
खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्ती आपल्या भूतकाळ आणि भविष्याच्या बंधनातून मुक्त होते. वर्तमानात पूर्ण चैतन्याने जगणे हीच मानसिक स्थिरता आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे. अनेकदा लोक भूतकाळातील चुकांमध्ये किंवा भविष्याच्या चिंतांमध्ये हरवून जातात. यामुळे चिंता, भीती आणि मानसिक असंतोष वाढतो. पण जेव्हा आपण वर्तमान क्षणात पूर्ण जागरूकतेने राहतो, प्रत्येक अनुभव समजून घेतो आणि स्वीकारतो, तेव्हा जीवनात स्थिरता आणि शांती येते. वर्तमानात जगण्याचा सराव हळूहळू आपल्या विचारांचा आणि कर्मांचा भाग बनतो. हे मानसिक स्पष्टता, आत्मबल आणि समाधान देते. भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती दूर होऊन मन स्थिर आणि जीवन संतुलित बनते. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तू मला प्रत्येक कामात समर्पित करशील, तेव्हा चिंता, भीती आणि तणाव आपोआप दूर होतील. समर्पणाने मन हलके होते आणि जीवन सहज बनते. माझ्या भरोशावर चाल, मी तुला प्रत्येक पावलावर सांभाळेन. आपण अनेकदा जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करतो. नोकरी, नातेसंबंध, आरोग्य, भविष्य. आपण इच्छितो की सर्व काही आपल्या नियंत्रणात राहावे. पण वास्तविकता अशी आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. जेव्हा आपण परिणामांबद्दल चिंतित असतो, तेव्हा मन जड, अस्थिर आणि त्रस्त होते. अशा वेळी समर्पण हे असे माध्यम आहे जे मनाला शांती आणि स्थिरता प्रदान करते. समर्पणाचा अर्थ केवळ आपलं काम देवाच्या नावे करणे नाही. याचा अर्थ असा आहे की आपण आपले प्रयत्न करतो, आपली कर्तव्य पार पाडतो, पण परिणामांवर मन इतके अडकवू नका की तणाव आणि भीती निर्माण करेल. जेव्हा आपण आपलं कर्म प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने करतो आणि बाकी सर्व काही देवावर सोडून देतो, तेव्हा मन हलके होते. हा अनुभव खूप सोपा आणि सहज आहे. जसे की तुम्ही एखाद्या प्रवासाला जाता आणि ड्रायव्हरवर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हाला रस्त्याच्या प्रत्येक वळणावर चिंता वाटत नाही. समर्पणाचा सराव लहान लहान कार्यांमधूनही सुरू केला जाऊ शकतो. सकाळी उठल्याबरोबर आपल्या दिवसाची योजना देवाच्या चरणी समर्पित करणे, आपली लहान लहान कर्मे निस्वार्थ भावनेने करणे, एखाद्याला मदत करताना अपेक्षा न ठेवणे, हे सर्व समर्पणाचे सराव आहेत. जसजशी ही सवय वाढते, तसतशी मनाची चलबिचल कमी होते आणि जीवनात सहजता येते. माणसाचं मन अनेकदा चिंता, भीती आणि तणावामुळे गोंधळते. भविष्याची अनिश्चितता, परिणामांची चिंता आणि परिस्थितीवर नियंत्रण नसल्याची भावना आपल्याला कमजोर आणि अस्थिर बनवते. जेव्हा आपण समर्पण करतो, तेव्हा हे ओझे आपल्या मनावरून उतरते. आपण हे समजू लागतो की परिणाम कसेही असले तरी आपण आपल्या वाट्याचे प्रयत्न केले आणि बाकी देवावर सोडून दिले. यामुळे मनात विश्वास, समाधान आणि शक्ती निर्माण होते. समर्पण केवळ मानसिक किंवा आध्यात्मिक सराव नाही, तर ते व्यवहारातही लागू होते. कुटुंब, काम, समाज आणि वैयक्तिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समर्पणाचा भाव अंगीकारणे महत्वाचे आहे. जेव्हा आपण एखादे कार्य देवाला समर्पित करून करतो, तेव्हा भीती आणि चिंता आपोआप दूर होतात. हा सराव हळूहळू आपले जीवन सोपे, संतुलित आणि आनंदमय बनवतो. जीवनातील सर्वात मोठी ताकद तुमच्या आत लपलेली असते. बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी, जेव्हा तुम्ही तुमचं मन स्थिर आणि सकारात्मक ठेवता, तेव्हा तुम्ही कोणत्याही समस्येवर उपाय शोधू शकता आणि पुढे जाऊ शकता. विश्वास हे तेच बीज आहे ज्यातून आत्मबल उगवते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर जगातील सर्वात मोठ्या अडचणीही तुम्हाला पाडू शकत नाहीत. विश्वास कधी तुटला तर स्वतःला सावरा आणि पुन्हा सुरुवात करा. खरी नाती तीच असतात जिथे ना कोणताही दिखावा असतो, ना कोणताही स्वार्थ. जे लोक तुमच्या सोबत उभे राहतात, मग ते चांगल्या काळात असो वा वाईट काळात, तेच तुमच्या जीवनातील खरी संपत्ती आहेत. यश त्या लोकांकडे येते जे सतत प्रयत्न करतात. पडणे, अपयशी होणे आणि पुन्हा उभे राहणे हीच तुमच्या मजबूत बनण्याची प्रक्रिया आहे. धैर्य आणि मेहनत हाच खऱ्या विजयाचा मार्ग आहे. कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणते जिथे सर्व काही सुटत चालल्यासारखे वाटते. त्यावेळी घाबरू नका. हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमची ताकद ओळखू शकता आणि एक नवीन मार्ग तयार करू शकता. जी व्यक्ती स्वतःला समजते तीच जगाला समजू शकते. आपले विचार, भावना आणि कमकुवतपणा ओळखा.
स्वतःची समज हीच आत्मविकासाची पहिली पायरी आहे. वेळ कोणाचीही वाट पाहत नाही, म्हणून आजचे काम उद्यावर ढकलू नका. शेवटी समर्पण जीवनाचे मार्गदर्शन करते. ते आपल्याला शिकवते की प्रत्येक परिस्थितीत मन हलके ठेवा. भीती आणि चिंता यांना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. जसजसे आपण हा मार्ग स्वीकारतो तसतसे प्रत्येक पावलावर सहजता, विश्वास आणि आंतरिक शक्तीचा अनुभव येतो. म्हणूनच समर्पण केवळ एक आध्यात्मिक सराव नाही, तर जीवन स्थिर, सशक्त आणि आनंदमय बनवण्याचा मार्ग आहे. शेवटी मनाची स्थिरता आपल्याला जीवनात स्थैर्य, स्पष्टता आणि आत्मबल देते. ही केवळ आंतरिक शक्तीच नाही, तर आपल्या बाह्य परिस्थिती आणि नात्यांमध्येही शांती आणि संतुलन आणते. श्रीकृष्ण म्हणतात, जी व्यक्ती ज्ञानाच्या मार्गावर चालते ती कधीही भ्रम आणि अज्ञानात अडकत नाही. ज्ञानाने जीवन स्पष्ट, सोपे आणि समजूतदार बनते. अज्ञान आणि भ्रामक कल्पना माणसाला मानसिक ओझे आणि चिंतेत टाकतात. म्हणून ज्ञानाचा शोध हे जीवनातील सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. ज्ञान केवळ पुस्तके किंवा ग्रंथांपुरते मर्यादित नाही, ते अनुभव, विवेक आणि आपल्या कर्मांची आणि विचारांची समज यातून येते. जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो तेव्हा आपण आपल्या जीवनाची दिशा समजतो आणि प्रत्येक निर्णयात संतुलन राखतो. अज्ञानात आपण छोटे निर्णयही चुकीच्या पद्धतीने घेतो आणि वारंवार त्याच चुका करतो. ज्ञान आपल्याला केवळ योग्य आणि अयोग्य यातील फरकच सांगत नाही, तर ते हेही दाखवते की जीवनात काय कायमस्वरूपी आणि महत्वाचे आहे. जसे अर्जुनाने युद्धापूर्वी आपल्या गुरूंकडून ज्ञान प्राप्त केले आणि आपला धर्म आणि कर्तव्य समजून घेतले, त्याचप्रमाणे ज्ञान आपल्यालाही आपल्या जीवनाच्या उद्देश आणि मार्गात स्पष्टता देते. जेव्हा आपण ज्ञानाचा सराव करतो तेव्हा भीती, भ्रम आणि चिंता दूर होतात. जीवनात अडचणी आल्या, परिणाम अनिश्चित असले किंवा समाजाने विरोध केला तरी ज्ञानाच्या आधारावर आपण स्थिर, संतुलित आणि धाडसी राहतो. म्हणूनच ज्ञान ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आणि सुरक्षा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, सत्य आणि न्यायाचं पालन करणे हाच माणसाचा सर्वात मोठा धर्म आहे. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत न्याय आणि सत्याची बाजू घेते ती शेवटी मजबूत आणि सन्मानित बनते. अन्याय आणि फसवणूक केवळ तात्पुरता लाभ देतात, पण सत्य आणि न्याय कायमस्वरूपी सन्मान आणि आंतरिक शक्ती देतात. सत्याचा मार्ग नेहमी सोपा नसतो. अनेकदा तो अडचणी आणि विरोध आणतो, पण जी व्यक्ती धैर्य आणि धीराने सत्याचं पालन करते तिचं मन स्थिर राहते. याचा अर्थ असा आहे की व्यक्ती आपल्या भीती आणि लोभाच्या वर जाऊन योग्य गोष्टीचं समर्थन करते. न्याय केवळ कायदेशीर किंवा बाह्य नियमांपुरता मर्यादित नाही, तो आपल्या दैनंदिन जीवन, संबंध आणि कर्मांमध्येही लागू होतो. जेव्हा आपण आपल्या निर्णयांमध्ये न्याय आणि सत्य अंगीकारतो तेव्हा आपलं मन संतुलित राहते आणि आपले संबंध स्थिर होतात. त्याचप्रमाणे हा सराव जीवनात स्थैर्य आणि आंतरिक शक्ती प्रदान करतो. सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालणे हळूहळू आपले व्यक्तिमत्व मजबूत बनवते. भीती, मोह आणि लोभ असूनही आपण स्थिर आणि संतुलित राहतो. हा मार्ग केवळ आपल्यासाठीच नाही, तर समाज आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही आदर्श स्थापित करतो. श्रीकृष्ण म्हणतात, अहंकार आणि मत्सर सोडल्याने माणसाच्या जीवनात शांती आणि आनंद येतो. जी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ मानत नाही ती मानसिक ओझे, चिंता आणि तणावातून मुक्त राहते. अहंकार आणि मत्सर मनाला गोंधळात टाकतात आणि अस्थिर करतात. आपण अनेकदा इतरांशी तुलना करतो, त्यांच्या यश, संपत्ती, सन्मान आणि नात्यांच्या आधारावर. हीच तुलना मत्सर आणि अहंकाराचे स्रोत बनते. जेव्हा आपण या भावना सोडतो तेव्हा मनात समाधान आणि आनंद निर्माण होतो. हा अनुभव खूप स्पष्ट आहे. जेव्हा आपण इतरांशी स्पर्धा किंवा तुलना करत नाही तेव्हा जीवन अधिक सोपे आणि सुखमय वाटते. अहंकार आणि मत्सर सोडणे केवळ मानसिक स्तरावरच नाही, तर व्यवहारातही दिसले पाहिजे. इतरांचे यश स्वीकारणे, त्यांच्या भल्याची कामना करणे आणि आपल्या प्रयत्नांमध्ये समाधानी राहणे, हे सर्व सराव अहंकार आणि मत्सर कमी करतात. हळूहळू ही सवय आपलं मन आणि वागणूक निर्मळ बनवते. हा सराव जीवनात स्थिरता, समाधान आणि मानसिक शक्ती आणतो. जेव्हा अहंकार आणि मत्सर दूर होतात तेव्हा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत शांत, स्पष्ट आणि दयाळू राहते. म्हणूनच अहंकार आणि मत्सर सोडणे हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, वेळेचे महत्त्व समजून घ्या. जी व्यक्ती वेळेची कदर करते ती जीवनात पुढे जाते. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि जो वेळेचा सदुपयोग करत नाही तो संधी गमावतो. म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणे ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. वेळ नेहमी चालत राहते, मग आपण तयार असो
किंवा नसो, त्याला थांबवता येत नाही आणि मागेही आणता येत नाही. अनेकदा आपण विचार करतो की उद्या, पुढच्या आठवड्यात किंवा भविष्यात काम करू, पण हा विचार आपल्याला केवळ संधी गमावण्यासाठीच घेऊन जातो. वेळेचा योग्य वापर करणारी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत तयार आणि सशक्त राहते. वेळेचे महत्त्व केवळ कामकाजाच्या जीवनापुरते मर्यादित नाही, ते आपल्या संबंध, आरोग्य, आत्मिक विकास आणि वैयक्तिक उद्देशातही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण वेळेचा योग्य वापर करतो तेव्हा आपल्या प्राथमिकता स्पष्ट होतात, आपले निर्णय संतुलित होतात आणि आपण जीवनात स्थिरता आणि समाधान अनुभवतो. वेळेचा योग्य वापर करण्याचा सराव हळूहळू आपल्याला शिस्तबद्ध बनवतो. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक कार्यात ते अंगीकारल्याने मन स्थिर होते आणि मानसिक शांती मिळते. हे आपल्याला हे समजण्यास मदत करते की जीवनात केवळ परिणामच नाही, तर प्रयत्न आणि वेळेचा सदुपयोगही तितकाच महत्वाचा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या शब्दांमध्ये आणि कर्मांमध्ये संयम ठेवा. शब्द आणि कर्मांमध्ये शक्ती असते. जी व्यक्ती विचारपूर्वक बोलते आणि करते ती आपल्या जीवनात आणि संबंधांमध्ये शांती आणि सन्मान टिकवून ठेवते. अनेकदा आपण विचार न करता बोलून जातो किंवा एखाद्या क्षणिक भावनेत काहीतरी करून बसतो. परिणामी संबंध तुटतात, विश्वास कमी होतो आणि मन अशांत होते. संयमाने काम करणारी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत संतुलित राहते. संयम केवळ शब्दांपुरता मर्यादित नाही, तो आपल्या विचार, दृष्टिकोन आणि वागणुकीतही असावा. जेव्हा आपण आपल्या आज संयम विकसित करतो तेव्हा आपली विचारसरणी स्पष्ट राहते आणि आपण भावना आणि आवेगांच्या अधीन होत नाही. हा सराव हळूहळू जीवनात स्थिरता, सन्मान आणि मानसिक शांती आणतो. संयमाचा सराव करणे कठीण असले तरी त्याचे फायदे अत्यंत मौल्यवान आहेत. संयमाशिवाय जीवनात स्थिरता आणि समाधान मिळू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक कर्म, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक संभाषणात संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या कर्मांचे ओझे इतरांवर टाकू नका. जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मांना जबाबदार आहे. जो आपले प्रयत्न आणि निर्णय स्वीकारतो तोच जीवनात वास्तविक स्वातंत्र्य आणि आत्मबल अनुभवतो. आपण अनेकदा विचार करतो की आपले दुःख आणि समस्या इतरांमुळे आहेत. हा दृष्टिकोन आपल्याला स्थिर आणि सशक्त राहू देत नाही. जेव्हा आपण आपल्या कर्मांची जबाबदारी घेतो तेव्हा आपले मन हलके होते आणि आपण परिस्थिती स्वीकारून त्यातून शिकू लागतो. दया आणि मदत आपल्याला अहंकार आणि स्वार्थापासून दूर ठेवते आणि जीवनात खरा आनंद आणि मूल्य आणते. श्रीकृष्ण म्हणतात, सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याचा प्रयत्न करता तेव्हा मानसिक ऊर्जा वाढते आणि भीती, चिंता आपोआप कमी होतात. आपण अनेकदा समस्यांमध्ये अडकून केवळ नकारात्मकता पाहतो, पण जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत उपाय आणि संधी शोधते तीच मनात आणि जीवनात स्थिर राहते. जसे एखादा शेतकरी जो पावसाच्या कमतरतेतही शेताला पाणी कसे पोहोचवायचे याचा विचार करतो, त्याचप्रमाणे जीवनात सकारात्मक दृष्टिकोन अडचणींना संधीत बदलतो. सकारात्मक दृष्टिकोन केवळ भावनांपुरता मर्यादित नसतो, तो आपल्या निर्णय, कार्य आणि संबंधांवरही परिणाम करतो. जेव्हा आपण विचार करतो की प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो तेव्हा भीती आणि निराशेची जागा उत्साह आणि स्पष्टता घेते. हळूहळू हा सराव मन मजबूत बनवतो. मानसिक स्पष्टता, ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन आणि यश येते. श्रीकृष्ण म्हणतात, आपले दुःख दाबून ठेवू नका, त्यांना समजून घ्या आणि त्यांची कारणे ओळखा. जी व्यक्ती आपल्या दुःख आणि भीतीचा सामना करते तीच मानसिक दृष्ट्या स्वतंत्र आणि सशक्त बनते. अनेक लोक वेदना किंवा त्रासापासून पळ काढतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात, पण खरे धैर्य हे आहे की आपण आपल्या भीती आणि त्रासांना स्वीकारून त्यांचे विश्लेषण करावे. जसे एखादा सैनिक जो युद्धात भीती अनुभवतो पण तिला ओळखून त्यावर नियंत्रण मिळवतो, त्याचप्रमाणे जीवनात आपल्या कमकुवतपणा आणि समस्यांचा सामना करणे आवश्यक आहे. दुःख समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न मानसिक स्थिरता आणि आत्मबल देतो. हा सराव आपल्याला शिकवतो की दुःख आणि त्रास केवळ क्षणिक आहेत आणि योग्य दृष्टिकोनाने त्यांचा सामना केल्यास ते आपल्याला मजबूत बनवतात. श्रीकृष्ण म्हणतात, खरा आत्मविश्वास इतरांवर अवलंबून नसतो,
जी व्यक्ती आपल्या क्षमता आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवते तीच जीवनात कायमस्वरूपी यश आणि समाधान अनुभवते. अनेकदा लोक इतरांच्या मतांवर, कौतुकावर किंवा टीकेवर अवलंबून राहतात. ही अवलंबित्व अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण करते. पण जेव्हा आपल्याला माहीत असते की आपण आपल्या बाजूने पूर्ण मेहनत केली आहे आणि आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आहोत, तेव्हा आपल्याला परिणामांची भीती वाटत नाही. आत्मविश्वास केवळ बाह्य यशापुरता मर्यादित नाही. तो मानसिक स्थिरता, निर्णय क्षमता आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्य देतो. हळूहळू हा गुण आपल्या विचारांचा आणि वागणुकीचा भाग बनतो, ज्यामुळे जीवन अधिक संतुलित आणि उद्देशपूर्ण बनते. श्रीकृष्ण म्हणतात, चांगुलपणाचे पालन करणे कठीण काळातही आवश्यक आहे. जी व्यक्ती अडचणी असूनही सत्य, न्याय आणि धर्माचे पालन करते तीच मनात आणि जीवनात स्थिरता आणि सन्मान मिळवते. अनेकदा सोपा मार्ग आपल्याला भुरळ घालतो. भीती, लोभ किंवा मोहामुळे आपण चुकीचे निर्णय घेऊ लागतो. पण जी व्यक्ती आपल्या मूळ तत्वांवर ठाम राहते ती शेवटी मजबूत बनते. जसे अर्जुन युद्धाच्या वेळी योग्य निर्णय घेण्यास कचरत होता, पण धर्म आणि न्यायाच्या मार्गावर टिकून राहिल्याने त्याला खरी शक्ती मिळाली. चांगुलपणाचे पालन केवळ परिणामासाठीच नाही, तर ते मानसिक संतुलन, आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती देखील प्रदान करते. ते आपल्याला कठीण परिस्थितीतही योग्य मार्ग निवडण्याची शक्ती देते. श्रीकृष्ण म्हणतात, आत्मसंयमाने जीवनात सर्वात मोठी शांती येते. जेव्हा व्यक्ती आपल्या इच्छा, आवेग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवते तेव्हा तिचे मन स्थिर आणि संतुलित राहते. इच्छा आणि भावनांचे असंतुलन अनेकदा जीवनात अशांती, तणाव आणि भ्रम निर्माण करते. पण संयमाचा सराव हळूहळू व्यक्तीला स्थिर बनवतो. जसे एखादा नावाडी जो समुद्रात संतुलन राखतो, त्याचप्रमाणे संयम ठेवणारी व्यक्ती जीवनाच्या लाटांमध्येही संतुलित राहते. संयम केवळ कठीण नियमांचे पालन नाही, तर तो दैनंदिन जीवनातील लहान निर्णयांमध्ये सराव करून येतो. एखाद्या वादात शांतता राखणे, क्षमा करणे, क्रोधावर नियंत्रण ठेवणे हे सर्व संयमाचे सराव आहेत. हा सराव हळूहळू मानसिक शक्ती आणि आंतरिक शांती प्रदान करतो, ज्यामुळे जीवनात स्थिरता, स्पष्टता आणि आनंद येतो. श्रीकृष्ण म्हणतात, खरे ज्ञान केवळ पुस्तके आणि वादांमधून येत नाही, ते अनुभव, विचार आणि आत्मनिरीक्षणातून येते. जेव्हा तुम्ही प्रत्येक अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि आपल्या आत डोकावून पाहता, तेव्हा तुम्हाला कळते की जीवनातील वास्तविकता कायमस्वरूपी नाही, तर ती बदलत राहते. अनेकदा आपण जीवनातील प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी मानतो, जसे की आपले यश, आपले संबंध किंवा आपली स्थिती. पण वेळ आणि परिस्थिती सतत बदलत राहते. जर आपण केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून राहिलो तर निराशा आणि भ्रम हेच आपले सोबती बनतील. खरे ज्ञान आपल्याला शिकवते की कायमस्वरूपी केवळ आपले आत्मबल आणि आपले कर्म आहे. ज्ञानाचा सराव करणे केवळ शिक्षण किंवा ऐकण्यापुरते मर्यादित नाही, ते जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये लागू होते. नात्यांमध्ये समजूतदारपणा, कामांमध्ये निष्ठा आणि निर्णयांमध्ये स्पष्टता. जेव्हा आपण आपल्या अनुभवांचे विश्लेषण करतो आणि समजून घेतो की कोणते कार्य, कोणता विचार आपल्याला स्थिर आणि मजबूत बनवतो, तेव्हाच ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात बदल घडवते. हा सराव हळूहळू आपल्याला मानसिक शांती आणि स्थिरता देतो. आपण कोणत्याही परिस्थितीत भीती, लोभ किंवा भ्रमाने प्रभावित होत नाही. म्हणूनच अनुभव आणि आत्मनिरीक्षणातून मिळालेले ज्ञान जीवनात कायमस्वरूपी यश आणि समाधान देते. श्रीकृष्ण म्हणतात, सहकार्य आणि भागीदारी जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. कोणतीही व्यक्ती एकट्याने सर्व समस्यांना सामोरे जाऊ शकत नाही. जी व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत समज, सहकार्य आणि आदराने वागते तीच जीवनात खरी शक्ती आणि स्थिरता प्राप्त करते. अनेकदा आपण विचार करतो की केवळ आपली मेहनत आणि प्रयत्नच महत्वाचे आहेत, पण जीवनात संबंध, विश्वास आणि सहकार्यही तितकेच महत्वाचे आहेत. जसे एखादा सैनिक एकटा युद्ध जिंकू शकत नाही, पण आपल्या सैन्यासोबत मिळून तो प्रत्येक आव्हानाला सामोरे जातो, त्याचप्रमाणे जीवनातही सहकार्य आणि भागीदारी यशाची गुरुकिल्ली आहे. सहकार्याचा सराव केवळ इतरांसाठीच नाही, तर आपल्या स्वतःसाठीही फायदेशीर आहे. जेव्हा आपण आपली संसाधने, ज्ञान आणि प्रयत्न सामायिक करतो, तेव्हा मानसिक समाधान आणि सामूहिक शक्तीचा अनुभव येतो.
यामुळे एकटेपणा, भीती आणि चिंता कमी होते आणि जीवन अधिक सहज आणि स्थिर बनते. हळूहळू हा दृष्टिकोन आपल्या वागणुकीचा भाग बनतो. आपण प्रत्येक परिस्थितीत इतरांचा दृष्टिकोन समजून घेतो, त्यांच्या अनुभवातून शिकतो आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतो. श्रीकृष्ण म्हणतात, शिस्त आणि नियमितता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचे मूळ आहे. जी व्यक्ती आपल्या दिनचर्या, कार्य आणि विचारात शिस्त राखते तीच मानसिक स्थिरता, ऊर्जा आणि उद्देशपूर्ण जीवन प्राप्त करते. अनेकदा आपण विचार करतो की शिस्त म्हणजे केवळ नियम आणि कर्तव्यांचे पालन, पण खरी शिस्त ही आहे की आपण आपले विचार, भावना आणि कर्म या सर्वांना योग्य दिशेने टिकून ठेवावे. जसे एखादा संगीतकार जो दररोज सराव करतो, त्याचप्रमाणे मानसिक आणि आत्मिक सराव आपल्याला जीवनात उत्कृष्टता आणि स्थिरता देतो. शिस्तीमुळे आपण आपल्या ध्येयांप्रती जागरूक राहतो. ती आपल्याला वेळेचा सदुपयोग करणे, निर्णयांमध्ये स्पष्टता ठेवणे आणि कठीण परिस्थितीतही आपल्या मार्गावर टिकून राहणे शिकवते. तसेच नियमिततेचा सराव आपले शरीर आणि मन संतुलित आणि निरोगी ठेवतो. जेव्हा शिस्त आणि नियमितता आपल्या जीवनात कायमस्वरूपी येतात, तेव्हा आपण परिणामांच्या चिंतेत न हरवता आपली कर्मे निष्ठा आणि प्रेमाने करू शकतो. हाच जीवनात स्थैर्य आणि खऱ्या यशाचा मार्ग आहे. श्रीकृष्ण म्हणतात, खरे धैर्य केवळ शारीरिक ताकदीत नाही, ते मानसिक आणि आत्मिक दृढतेतून येते. जेव्हा व्यक्ती आपल्या भीती, भ्रम आणि असुरक्षिततेचा सामना करते, तेव्हाच ते खऱ्या धैर्याचा अनुभव घेते. अनेक लोक बहादुरी केवळ बाह्य संघर्षात किंवा धोकादायक परिस्थितीत दाखवतात, पण खरी बहादुरी ही आहे की तुम्ही आपल्या मनाची कमजोरी, भीती आणि लोभ ओळखून त्यांचा सामना करावा. जसे अर्जुनाने युद्धभूमीवर आपल्या भीती आणि संशयावर मात केली, त्याचप्रमाणे जीवनात मानसिक धैर्य आवश्यक आहे. धैर्याचा सराव दररोजच्या जीवनातही केला जाऊ शकतो. कठीण निर्णय घेणे, चुकांना सामोरे जाणे, टीका सहन करणे ही सर्व मानसिक धैर्याची साधना आहे. जेव्हा आपण आपल्या आत ही शक्ती विकसित करतो, तेव्हा भीती आणि असुरक्षिततेतून स्वतंत्र होऊन आपल्या जीवनाच्या ध्येयांकडे वाटचाल करतो. हळूहळू हा सराव आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतो. आपण प्रत्येक परिस्थितीत स्थिर, स्पष्ट आणि संतुलित राहतो आणि जीवनात कायमस्वरूपी आत्मबल आणि शक्तीचा अनुभव घेतो. श्रीकृष्ण म्हणतात, खरे स्वातंत्र्य तेव्हाच आहे जेव्हा व्यक्ती आपल्या इंद्रियांवर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवते. जेव्हा मन, वाणी आणि कर्म संतुलित असतात, तेव्हा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत स्थिर, सुखी आणि स्वतंत्र वाटते. आपण अनेकदा विचार करतो की स्वातंत्र्य केवळ बाह्य स्वरूपात असते, पैसा, सन्मान किंवा शक्तीतून. पण खरे स्वातंत्र्य हे आहे की कोणतीही बाह्य परिस्थिती तुमच्या मनावर परिणाम करू नये. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा, आवेग आणि लोभावर नियंत्रण ठेवता, तेव्हा मन स्वतंत्र आणि शांत राहते. इंद्रिये आणि इच्छांचे नियंत्रण केवळ कठोर नियमांमधून येत नाही. हा सराव जीवनातील लहान लहान निर्णयांमध्ये लागू होऊन हळूहळू मजबूत होतो. जसे की खाणे, बोलणे, ऐकणे आणि विचार करणे यात संतुलन राखणे. जेव्हा ही सवय बनते, तेव्हा भीती, चिंता, मोह आणि लोभातून मुक्ती मिळते. खरे स्वातंत्र्य व्यक्तीला स्थिरता, स्पष्टता आणि मानसिक शक्ती देते. यामुळे प्रत्येक निर्णय आणि कर्म संतुलित आणि उद्देशपूर्ण बनतात आणि जीवनात खरी शांती आणि आनंद येतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा आणि अपयश स्वीकारता, तेव्हाच खरी सुधारणा आणि विकास शक्य होतो. जीवनात आपल्या सर्वांमध्ये काही कमतरता आणि चुका असतात. जी व्यक्ती या कमतरता ओळखून त्यांचा सामना करते आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करते, तीच मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या मजबूत बनते. अनेकदा लोक आपल्या चुका लपवण्याचा किंवा इतरांवर दोष टाकण्याचा प्रयत्न करतात, पण असे केल्याने केवळ भ्रम आणि असंतोष वाढतो. खरे धैर्य आणि बुद्धिमत्ता ही आहे की आपण आपल्या कमतरता ओळखून त्यांना सुधारण्यासाठी वेळ आणि प्रयत्न द्यावेत. ही प्रक्रिया हळूहळू आपल्याला अधिक जागरूक आणि समजूतदार बनवते. जेव्हा आपण आपल्या कमकुवतपणा स्वीकारतो, तेव्हा मानसिक ओझे कमी होते. यामुळे भीती, असुरक्षितता आणि तणाव आपोआप कमी होतात. व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि स्थिरता वाढते. हाच सराव जीवनात विकास, समाधान आणि मानसिक स्पष्टतेचा मार्ग उघडतो. बाहेरील मतांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या हृदयाचे ऐका आणि त्यानुसार निर्णय घ्या.
मनाची शांती तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा आणि अपेक्षा समजून घेऊन त्यांना संतुलित करायला शिकता. गरजेपेक्षा जास्त इच्छा मनाला अस्वस्थ करतात. जी व्यक्ती आपल्या आत चाललेल्या तुलनेच्या भावनेला ओळखते तीच स्वतःला सहज स्वीकारू शकते. तुलना सोडताच आत्मविश्वास वाढू लागतो. सकारात्मक ऊर्जा तीच व्यक्ती निर्माण करते जी आपल्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये करुणा आणि संयम समाविष्ट करते. भाषेचा प्रभाव मन आणि नात्यांवर खोलवर पडतो. जेव्हा तुम्ही तुमच्या दिनचर्येत शिस्त आणता तेव्हा मन स्थिर होते आणि जीवन संतुलित होऊ लागते. छोटे नियम मोठ्या बदलाची सुरुवात करतात. खरा आत्मविश्वास तेव्हा जन्माला येतो जेव्हा तुम्ही तुमच्या अपयशांना घाबरण्याऐवजी त्यांना शिकण्याची संधी मानता आणि नवीन उत्साहाने पुन्हा सुरुवात करता. धैर्याने केलेले प्रयत्न जरी धीमे दिसले तरी वेळेनुसार त्यांचा प्रभाव खोल आणि कायमस्वरूपी असतो. धीम्या गतीने केलेली प्रगतीही मोठे परिणाम आणू शकते. नात्यांमध्ये सर्वात मोठी ताकद आहे समजूतदारपणा. जेव्हा तुम्ही इतरांच्या भावना समजून घेऊन प्रतिक्रिया देता तेव्हा नातेसंबंध विश्वास आणि आपुलकीने भरून जातात. कधी कधी स्वतःशी संवाद साधणे हाच मनातील गोंधळ सोडवण्याचा सर्वात योग्य मार्ग असतो. आपले विचार ऐका, तेच तुमच्या आतली खोली उघड करतील. जेव्हा तुम्ही जीवनातील लहान आनंद ओळखता तेव्हा मोठ्या समस्याही हलक्या वाटू लागतात. सुखाचा अर्थ केवळ मोठ्या ध्येयांमधूनच नाही तर लहान समाधानामधूनही बनतो. ज्या व्यक्तीने स्वतःला क्षमा करायला शिकले तीच आपल्या नात्यांमध्येही सहजता आणि आपलेपणा आणू शकते. क्षमा मनाच्या साखळ्या तोडते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही अपयश आले तरी सतत प्रयत्न करत राहा. प्रयत्नांमधील सातत्य हीच यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जेव्हा मनात गोंधळ असेल तेव्हा काही वेळ शांत राहणे आणि स्वतःला प्रश्न विचारणे मानसिक स्पष्टता आणण्यास मदत करते. हेच मौन आत्मबोधाचे द्वार उघडते. कठीण काळातही स्मितहास्य राखणे तुमची आंतरिक शक्ती दर्शवते. हे स्मितहास्य तुमचे मन हलके आणि आत्मबल मजबूत करते. जीवनाचे सौंदर्य प्रत्येक दिवसाच्या सामान्य घटनांमध्ये लपलेले असते. त्यांना ओळखून मनात कृतज्ञता जागवा. हेच तुमच्या आत समाधानाची भावना आणेल. जी व्यक्तीने स्वतःला क्षमा करायला शिकले तीच आपल्या नात्यांमध्येही सहजता आणि आपलेपणा आणू शकते. क्षमा मनाच्या साखळ्या तोडते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही अपयश आले तरी सतत प्रयत्न करत राहा. प्रयत्नांमधील सातत्य हीच यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जेव्हा मनात गोंधळ असेल तेव्हा काही वेळ शांत राहणे आणि स्वतःला प्रश्न विचारणे मानसिक स्पष्टता आणण्यास मदत करते. हेच मौन आत्मबोधाचे द्वार उघडते. कठीण काळातही स्मितहास्य राखणे तुमची आंतरिक शक्ती दर्शवते. हे स्मितहास्य तुमचे मन हलके आणि आत्मबल मजबूत करते. जीवनाचे सौंदर्य प्रत्येक दिवसाच्या सामान्य घटनांमध्ये लपलेले असते. त्यांना ओळखून मनात कृतज्ञता जागवा. हेच तुमच्या आत समाधानाची भावना आणेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे ऐकता तेव्हा बाहेरील जगाचे आवाज तुम्हाला विचलित करत नाहीत. कधी कधी स्वतःला वेळ देऊन आपले विचार व्यवस्थित करणे हाच सर्वात मोठा उपाय असतो. आत्मचिंतन मनाला स्पष्टता देते आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीला समजून घेता तेव्हा ती भीती हळूहळू तुमच्या शक्तीत बदलू लागते. भीतीपासून पळू नका, तिचा सामना करणे हेच खऱ्या आत्मबलाचे प्रतीक आहे. मनाची शांती तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही तुमच्या अपेक्षांना वास्तवाशी संतुलित करायला शिकता. कमी अपेक्षा आणि अधिक स्वीकार्यता यामुळे जीवन सोपे आणि सुंदर बनते. जी व्यक्ती इतरांचं यश पाहून प्रेरित होते तीच आपल्या ध्येयाप्रती अधिक उत्साही आणि वचनबद्ध बनते. प्रेरणेनेच पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट होतो. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. आपले विचार, इच्छा आणि भावना समजून घ्या. हाच आत्मसंवाद तुमची ऊर्जा स्थिर आणि संतुलित बनवतो. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याचा प्रयत्न करते तीच कठीण काळातही आशेचा दिवा पेटून ठेवते. सकारात्मक दृष्टिकोन जीवन सहज बनवतो. आपल्या स्वप्नांसाठी छोटी सुरुवात करा. मोठे ध्येय तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही आज एक छोटे पाऊल उचलाल. सुरुवातीची ताकदच पुढचा मार्ग बनवते.
मनातील गोंधळ सोडवण्यासाठी ध्यान आणि खोल श्वासाचा सराव करा. जेव्हा तुम्ही तुमचे मन शांत करता तेव्हा तुमच्या आत लपलेली ऊर्जा जागृत होते आणि स्पष्ट विचार समोर येतात. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. इतरांशी तुलना करण्याऐवजी आपल्या मार्गावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीवर लक्ष द्याल तेव्हा आत्मविश्वास आणि समाधान दोन्ही वाढतील. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवता तेव्हा कठीण काळही तुमच्या आत्मबलाला आणखी मजबूत बनवतो. स्वतःवरील विश्वास हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. कधी कधी थांबून स्वतःला प्रश्न विचारा, मला खरोखर काय हवे आहे? या आत्मसंवादाने तुमच्या जीवनाची दिशा स्पष्ट होते आणि तुम्ही तुमच्या मार्गावर दृढतेने पुढे जाता. जी व्यक्ती आपल्या आतली करुणा आणि धैर्य ओळखते तीच इतरांना मदत करत असतानाही स्वतःला थकू देत नाही. हेच संतुलन जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण बनवते.